हाय मित्रांनो, नमस्कार. सप्रेम जय भारत. बऱ्याच दिवसातून बोलावंसं वाटलं म्हणून मी तुम्हाला बोलण्याचा थोडा प्रयत्न केला. लहानपणापासून आपण एक म्हण ऐकत आलोय की आळस हा माणसाचा शत्रू आहे, आणि ते खरं आहे. आपण जर आळस केला तर आपल्या जीवनाच्या युद्धामध्ये तो शत्रू आपल्यावर कधीही मात करू शकतो, असं या ठिकाणी मला नमूद करावं लागेल. खरं तर भारतातली किंबहुना महाराष्ट्रातली बरीच लोक हे आळशी झालेली आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. कारण मी दररोज या ठिकाणी व्यायामला येत असतो सकाळी फिरायला. त्यावेळेस रस्त्यावरती वृद्ध लोकांची संख्या जास्त दिसते, पण तरुणाईतला एकही युवक किंवा युवती व्यायामला येताना दिसत नाही, आणि ही मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून मला प्रामुख्याने एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो, तुम्ही तुमचा आळस झटकून टाका, आणि या शुद्ध हवामानाचा आपल्या शरीरावरती कसा चांगला प्रभाव पडेल या दृष्टीने तुम्ही वाटचाल करायला पाहिजे. खरं तर सकाळी ऑक्सिजनचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे असतं असं विज्ञान सांगतं आहे, आणि त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर 100% मित्रांनो आळस झटकून टाका आणि दररोज सकाळी तुम्ही व्यायामला बाहेर पडा. कारण व्यायाम हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो तुमच्या शरीरालाच नव्हे तर तुमच्या आयुष्याला, तुमच्या जीवनाला पूरक ठरणार आहे. म्हणून मित्रांनो, कुठल्याही प्रकारची गै न करता आपण रोज उठून सकाळी व्यायाम केलाच पाहिजे. आणि प्रामुख्यानं व्यायामाचं महत्त्व जर तुम्हाला माहीत नसेल तर ते माहीत करून घ्यावं की सकाळच्या शुद्ध वातावरणामध्ये आपल्या प्रकृतीला पूरक असणारा जो घटक आहे तो आपल्या शरीरामध्ये अविरत होत असतो, आणि त्याचा फायदा तुम्हाला चांगला होईल. मित्रांनो, एवढाच माझा संदेश आहे. तुम्ही आळस झटकून टाकावा आणि दररोज सकाळी व्यायामला बाहेर पडावा अशी माझी प्रामाणिक विनंती आहे. तर चला मित्रांनो, हा माझा विचार कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.